खूप खूप सदिच्छा की तुमच्या सगळ्यांचा परफॉर्म चांगलाच होणार. फक्त परफॉर्मन्स करताना आपला स्वतःचा जीव जाणार नाही आणि बघणाऱ्याचा जीव जाणार नाही याची काळजी घ्या. बाकी म्हणाल तर तुमच्या पाया पडून देतो आत्ताच. आणि विशेषतः कविता सादर करण्याची काळजी जास्त घ्या. गाणेवाल्याला काही प्रॉब्लेम नसतो, तेवढे स्टँजे असतात तेवढेच करावं लागतात. कवी जीव घेऊन टाकते. आनंदवनामध्ये भारत जोडो संकल्पना, पुढे मग राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, त्या भारत जोडोच्या दरम्यान हरिभाऊ एक 2 ओळी लिहिल्या. इस मिट्टी की सौगंध तुम्हें, भारत माँ को बचाना हमें. इस मिट्टी की सौगंध तुम्हें, भारत माँ को बचाना हमें. जोड़ो जोड़ो भारत जोड़ो, जोड़ो जोड़ो भारत जोड़ो. बस 2च ओळी लिहिल्या. जिथं तुम्हाला वाटलं बऱ्यापैकी तिथं थापुटऱ्या म्हणजे अर्थात टाळ्या देत राहा. येणाऱ्या पुढील कवींना त्यांच्या गीतांना दाद देत राहा. माझ्यासोबत आहेत आदरणीय हरीश भाऊ इथाफे, जे कला क्षेत्रातले डॉन आहेत विदर्भातले, आणि माझ्यासोबत आहेत संस्कृती झाडे, आणि सोबत माझे बॉस आहेतच. तर एक महाविद्यालयीन काळात महाविद्यालयाच्या याच्यामध्ये असताना एक मी शेर त्यावेळेस दिला होता, फेकला होता, मारला होता. कहा है शेर मैं उसे मारना चाहता हूँ, कहा है शेर मैं उसे मारना चाहता हूँ, सामने कुत्ता भी दिखे तो मैं भाग जाता हूँ. ऑपरेशन सिंदूर. एक कवितेवर येतो आणि मग नंतर पहिल्या स्पर्धकाला बोलवतो. कविता ऐकवू ना एखादी. कवितेचं शीर्षक आहे तुझ्या कमरेला खोचलेला पदर. अहिंसेच्या छत्रछायेमध्ये असताना एखादी हिंसक शब्द अनवधानाने निघून गेला तर मी क्षमा मागतो. तुझ्या कमरेला खोचलेला पदर कुणी ओढलाच, तुझ्या कमरेला खोचलेला पदर कुणी ओढलाच, घाबरू नकोस, थांबू नकोस, मागेही वळून पाहू नकोस. तुझ्या कमरेला खोचलेला पदर कुणी ओढलाच, घाबरू नकोस, थांबू नकोस, मागेही वळून पाहू नकोस. तुझ्या मदतीला आत्ता कुणीच कृष्ण धावणार नाही, तुझ्या मदतीला आत्ता कुणीच कृष्ण धावणार नाही. त्यांचे हात मोबाईलवर फॉरवर्ड करायला करतील घाई. कुणाचीही वाट बघू नकोस, कुणाचीही वाट बघू नकोस, पुन्हा द्रौपदी होऊ नकोस. आई ग ही आर्त किंकाळी ही फोडू नकोस. गया वया तर नाहीच नाही, नो नेवर, स्वतःच सावर. राग भैरवगा, राग भैरवगा, सांग त्याला तू मला ऐरी गैरी समजू नकोस. लाथ घाल पेकाटात, लाथ घाल पेकाटात, कमरेत त्याची साली पुंगी वाजव. तुला जसं वाटेल तसं तसं त्याचा मारुती बनव. त्याच्या शरीरालाही कडू दे यातनांच्या किंचाड्या, त्याच्या किंचाळण्यांचा बुलंद आवाज अस्मानाला टेकला पाहिजे. आभाळातला पाऊसही लाडक्या बहिणीसाठी रडला पाहिजे. रडू नकोस, पडू नकोस, खचू नकोस, भित्री भागूबाई बनू नकोस. उठ जागव, उठ जागी हो, जागव साऱ्यांच्या ज्योती. उठ जागी हो, जागव साऱ्यांच्या ज्योती. सांग ठणकावून मला फक्त बाई समजू नकोस.
तुझ्या कमरेला खोचलेला पदर कुणी ओढलाच तर एकच कर, त्याला पदरासकट ओढ. धन्यवाद, आभार. शेवटाला मी एक प्रेम कविता ऐकवणार आहे. नंतर शेवट, आता नाही, कारण आता बाकीच्यांना संधी द्यायच्या आहेत. सर्वप्रथम नाही, ती मगाशी जी म्हटली होती ना मी, काळी माती माई माया, ते ॲक्च्युली ते तशी ओढ नव्हती सेकंडची. काळी माती माई माय, तुयावानी कोणी नाय. काळी माती माई माय, तुयावानी कोणी नाय. अव माय माई माय, मावली माई माय, या जगात कोणी नाय. सावली माई माय, या दिलात कोणी नाय. माऊली माऊली सुखाची सावली. आहे अजून समोर. हे स्वतः मी तयार म्हणजे स्वरबद्धही मीच केलेली आहे, अजून स्वरबद्ध केलेलं आहे. कदाचित होऊ शकते आमचे डॉन जे आहेत विदर्भाचे, एखादी त्यांच्या चित्रपटात, येणाऱ्या चित्रपटात एखादी गीत आमच्यापैकी एखादी असावं. यानंतर आशिष पोटदुखे आपल्यासमोर चित्रपट गीत सादर करणार आहेत. आशिष पोटदुखे. माझं नाव यशोदा. मी प्रेमावर कविता सादर करीत आहे, जी स्वलिखित आहे. आणि मी 4-5 महिने झालेच मी कविता लिहायला सुरुवात केली. चुकलं तर माफी. कवितेचं शीर्षक आहे माझाच तू तुझीच मी. याप्रमाणे माझ्या आयुष्यात असं माझाच तू म्हणणारा कोणी नाही. ओके, लक्ष द्या. माझाच तू तुझीच मी, पहाटेचा प्रकाश तू, प्रकाशाची किरण मी. नभातला चंद्र तू, चंद्राची चांदणी मी. माझाच तू तुझीच मी. लुकलुकणारा दिवा तू, दिव्याची वात मी. तपणारा सूर्य तू, सूर्याची उष्णता मी. माझाच तू तुझीच मी. उभा असलेला वृक्ष तू, वृक्षाची छाया मी. वेलीचा फड तू, फळाची बहर मी. माझाच तू तुझीच मी. डोंगरातील धबधबा तू, धबधब्यातील सरिता मी. समुद्र किनारा तू, किनाऱ्यावरील लहर मी. माझाच तू तुझीच मी. चालणारा वाटकरू तू, वाटेवरील दिशा मी. वनातील गारवा तू, गारव्यातील प्रीती मी. माझाच तू तुझीच मी. माझाच तू तुझीच मी. धन्यवाद. चोरीचा मामला मामाही थांबला. चोरीचा मामला मामाही थांबला. प्रेमान घे हात हाती, तूच माझी मैना, करू नको दैना. या इश्काच्या गोड गोड राती. हो अधुरी ठेवू नको,
रात नशिली तू ही रसिली मदनाचा सुटला वारा तुम्ही एक गोष्ट मार्क केली का परफॉर्मन्स कसा येईल पूर्व तयारी तगडी त्या पूर्व तयारीमधली एक टेक्निकल गोष्ट लक्षात आली का तुमच्या गृहमानाने आपण म्युझिकचा ट्रॅक घेतो आणि सिंगिंग आपण करतो आणि ट्रॅक ठेवला फिमेल सिंगिंग ठेवलं आणि मेल सिंगिंग ड्रॉप करून टाकलं परफॉर्मन्स सोलो परफॉर्मन्स होता पण सरप्राईज एलिमेंट डुएट परफॉर्मन्स झाला. थँक्यू सो मच. आता आपल्यासमोर रविराज गायकवाड एक गाणं प्रस्तुत करतात. पण थोडीशी धावपळ झाली आणि ते तयारी राहिली. इंटरव्ह्यू रिता आहेत सर. मी 17 वर्ष राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सलग 17 वर्ष अंतिमला नाटक घेऊन गेलो आणि 2095 साली गाणं पंचरंगी पोपटाचं या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळालं आणि त्यात मला रोपण पदक मिळालं आणि अरुण मेहता माझे गुरु. तर या ठिकाणी मी परत एकदा मराठीच गाणं सादर करतो. फक्त म्युझिकची जर अशी गल्लत झाली तर माफ करा. मनाच्या धुंदीत लहरीत येना साजनी येना. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना. धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना. रूपाचा लय बरा मुकडा तुझा गाती साजरा माझ्या शिवार येतो जरा चारा घालील तुझा पाखरा. माझे डोळे शिनले ग तुझी वाट पाहून जहालात हसत येना सखे ग साजनी येना. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना. छान छान. ओके सर, थँक्यू. कुटवर फिरली धरून खाळीज करते बघू सजनी नकक माग फिरू माझ्या सुरात सुये भरू. माझे डोळे शिनले ग तुझी वाट पाहून सुखाची उधळीत बरसात येना सखे ग साजनी येना. मनाच्या धुंदीत लहरीत येना
सखे ग साजनी येना, सखे ग साजनी येना. त्यानंतर आपल्यासमोर अमोल मोहोड येतात आहे. महात्मा गांधींवर गीत सादर करतील. अमोल मोहोड आहेत का? प्राची काकडे आहेत का? जय जगत साथी हो. एकदा जोऱ्याने आत्ताच जेवण झालं आपलं. जय जगत. मी कविता म्हणणार आहे. मी स्वतः कविता लिहिते. आज क्षणभर कवितेचं टायटल आहे आज क्षणभर. का कुणास ठाऊक आज क्षणभर थांबावंसं वाटतं. का कुणास ठाऊक आज क्षणभर थांबावंसं वाटतं. हरवलेलं मन पुन्हा शोधावंसं वाटतं. हरवलेलं मन पुन्हा शोधावंसं वाटतं. अशांत हे मन शांत करावंसं वाटतं. अशांत हे मन शांत करावंसं वाटतं. होऊन अपेक्षा शून्य चिंतामुक्त व्हावंसं वाटतं. थांबून धडपड सारी आज स्तब्ध व्हावंसं वाटतं. भरल्या पोटी शांत निजावंसं वाटतं. भरल्या पोटी शांत निजावंसं वाटतं. आज जन्म आणि मृत्यू अंतर सारं विसरावंसं वाटतं. का कुणास ठाऊक आज थोडं प्रेम स्वतःवर करावंसं वाटतं. थँक्यू. खूप सुंदर प्रस्तुती. धन्यवाद. यानंतर सुमित काकडे आहेत नाही. वैष्णवी मानकर, तुषार पाटील कविता सादर करतील. नमस्कार सगळ्यांना. वेळ किती सर आपल्याकडे? 3 मिनटं. माहीत नाही, छोटीच कविता आहे. छोटी कविता आहे आणि 1-2 शेर आहेत. तर शेर ऐकायचे की कविता ऐकायची अगोदर? ठीक आहे, 2-3 शेर ते एक आपण सुरुवातीला करू, एक शेवटी कवितेच्या शेवटी करू. ठीक आहे. तो मी एक वडिलांवरती शेर सादर करतो. मीन्स माय फादर अँड आय वी आर बोथ आर नॉट ऑन द सेम पेज बट स्टील ही सपोर्ट्स मी डिस्पाईट ऑल हर्डल्स. पण मी नाही लिहिलं आहे, मनोज मुंतशिर यांचा शेर आहे. डिस्पाईट आयडियोलॉजी डिफरंट आहे पण आपण कला म्हणून आदर करूया. मैं डरता नहीं किसी मुश्किल किसी चुनौती किसी आफत से नहीं डरता. मैं डरता नहीं किसी मुश्किल किसी चुनौती किसी आफत से नहीं डरता. मैं जानता हूँ मेरे पैरों में दुख का कांटा गड़ जाएगा. अगर मेरा वक्त बिगड़ जाएगा तो है कोई इस दुनिया में जो मेरे लिए भगवान से भी लड़ जाएगा. जब तक वो झुर्रियों भरे हाथ मेरे सिर पर है मेरी शान जिंदा है, मेरा रुबाब जिंदा है. कयामत भी आएगी तो मेरा क्या बिगाड़ लेगी, अभी मेरा बाप जिंदा है. आणि कविता सादर करतो. कवितेचं थोडंसं एक बॅकग्राऊंड असं आहे. माझी कविता नाही आहे पण कुठून तरी वाचली होती मी आणि मला पाठ झाली ती नंतर, म्हणजे भरपूर वेळ वाचल्यानंतर. तर ती कविता आहे की म्हणजे हाऊ टाईम क्विकली फ्लाईज. आजचा तुम्ही संबंध दिवसभर पण थोडंसं ऑब्झर्व केलं असेल. गांधीजींच्या आपण पवित्र वाचतोच आहोत आणि खूप म्हणजे टाईम खूप वेगात निघून जातो. इट क्विकली फ्लाईज. तर त्याच्यावरती कविता आहे. समय चला पर कैसे चला. समय चला पर कैसे चला पता ही नहीं चला. समय चला पर कैसे चला पता ही नहीं चला. जिंदगी की आपाधापी में कब निकली उम्र हमारी यारो पता ही नहीं चला. साइकिल के पैंडल मारते हुए कभी हाफते थे हम. साइकिल के पैंडल मारते हुए कभी हाफते थे हम. कब से हम कारों में घूमने लगे यारो पता ही नहीं चला. समय चला पर कैसे चला पता ही नहीं चला. जिन काले घने बालों पर कभी इतराते थे हम. जिन काले घने बालों पर कभी इतराते थे हम. कब से बाल सफ़ेद होना शुरू हो गए पता ही नहीं चला. समय चला पर कैसे चला पता ही नहीं चला. दर दर भटकते थे हम नौकरी के खातिर. दर दर भटकते थे हम नौकरी के खातिर. कब रिटायर हो गए समय का पता ही नहीं चला. समय चला पर कैसे चला पता ही नहीं चला. किराए के घर से शुरू हुआ था सफ़र अपना. किराए के घर से शुरू हुआ था सफ़र अपना. कब से हम अपने घर में आ गए यारो पता ही नहीं चला. समय चला पर कैसे चला पता ही नहीं चला. अब सोचा था कि अपने लिए भी कुछ करे. अब सोचा था कि अपने लिए भी कुछ करे बट कब शरीर ने साथ देना बंद कर दिया
पता ही नहीं चला, समय चला पर कैसे चला पता ही नहीं चला. एक शेवटचा शेर ऐकवतो. जो सफर इख्तियार करते हैं यानी शुरू करते हैं, जो सफर इख्तियार करते हैं वही मंजिलें पार करते हैं. एक कदम आगे बढ़ाने का हौसला तो रखिए, एक कदम आगे बढ़ाने का हौसला तो रखिए. ऐसे मुसाफिरों का तो रास्ते भी इंतजार किया करते हैं, ऐसे मुसाफिरों का तो रास्ते भी इंतजार किया. धन्यवाद. कसं वाटलं? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. तुषार जी, समय चला पर कैसे चला. धन्यवाद. यानंतर कैलाश तिडके आपल्या समोर कविता सादर करतील. रितेश बलकी जर असतील तर तयार राहाल. आणि नेहमी महिलांच्या अत्याचाराच्या वगैरे घटना आपण वाचतो, महिलांच्या जे काही विषय होतात, पण पुरुषांचं सुद्धा एक मन असतं, त्याविषयी मी कविता सांगणार आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक 35 कर्मचारी आहेत, त्याच्यातले 34 महिला कर्मचारी आहेत, 33 महिला कर्मचारी आहेत. आणि मी आणि माझा क्लर्क हे पुरुष आहेत. एकदा ऑफिसमध्ये साप आला आणि साप आल्यानंतर एक महिला पळत आली कर्मचारी. साप आला पुरुषाला बोलवा. साप आला. माझ्या ऑफिस त्या कॅबिनमध्ये आली. मी पण सुरू केलं, साप आला पुरुषाला बोलवा. ते क्लर्क म्हणला, साहेब आपण आहोत ना पुरुष. तर कवितेचं नाव आहे पुरुष. अश्रूंना वाट करून दिली की मोकळ्या होतात बाया. अश्रूंना वाट करून दिली की मोकळ्या होतात बाया. दुःखाला साचवून खंगते पुरुषाची काया. दुःखाला साचवून खंगते पुरुषाची काया. रडत नाही पुरुष, रडत नाही पुरुष, खांद्यावर कुटुंबाचा भार असतो. रडत नाही पुरुष, खांद्यावर कुटुंबाचा भार असतो. दिसत असला कठोर तरी, दिसत असला कठोर तरी, मनातून हळवा फार असतो, मनातून हळवा फार असतो. पचवतो अपमान गुमान, पचवतो अपमान गुमान, सांगत नाही कुणाला. पचवतो अपमान गुमान, सांगत नाही कुणाला. एक दिवस सगळं ठीक होईल, एक दिवस सगळं ठीक होईल, समजावत असतो मनाला, समजावत असतो मनाला. खट्टकन काही वाजलं तरी, खट्टकन काही वाजलं तरी, रात्री दचकून उठतो. खटकन काही वाजलं तरी रात्री दचकून उठतो. आतून कितीही ओला असला तरी, आतून कितीही ओला असला तरी, भाकरीसाठी 12 मास पेटतो, भाकरीसाठी 12 मास पेटतो. मनाप्रमाणे जगतो पुरुष, मनाप्रमाणे जगतो पुरुष ही असते अफवा. मनाप्रमाणे जगतो पुरुष ही असते अफवा. स्वतःला सोडून इतरांसाठी मागतो देवापुढे जोगवा. स्वतःला सोडून इतरांसाठी मागतो देवापुढे जोगवा. असतील लाखो संकटे स्त्रियांच्या पायी, असतील लाखो संकटे स्त्रियांच्या पायी, पण पुरुष होणंही सोपं नाही, पण पुरुष होणंही सोपं नाही. धन्यवाद. चला, ह्यापुढे रितेश बलकी आपल्या समोर आहेत. येऊ द्या ना. मग नाव घेतल्यावर सर झालं काय सांगू का, मी नाव दिलं होतं पण मी नाही का डायरीच नाही आणली. मग नाही का मी आता पाहिलं का एक कविता दिसली तर जाऊ दे म्हणलं, आता नाव घेतल्यावर कशाला वापस द्यायचं नाही का, तेच म्हणून टाकतो. बरं तुम्हाला मी नाही का एक मला एक गोष्ट सांगा का, प्रेम करणं सोपी आहे का कविता करणं सोपी आहे? कोण प्रेम केलं तर काय होतं त्याची? नाही आजकाल काय असं तसं हो का? नाही मी म्हणलं काय तर ते आजकाल ड्रममध्ये भेटताय नाही का, पुन्हा ते हनीमूनले जात आहे आणि काहीतरी माणूस वापस नाही तिथून पुन्हा पाहून घ्या नवीन लग्नावाले. तर चला मी माझी कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे प्रेम आणि कविता. म्हणजे ही कविता आहे समाजातील 2 अशा घटकांची, एक म्हणजे प्रेम करणारा आणि दुसरा म्हणजे कविता करणारा. तर चला मी सुरुवात करतो. एकाने प्रेम केलं तर दुसऱ्याने प्रेमावर कविता केली. बघा की एकाने प्रेम केलं तर दुसऱ्याने प्रेमावर कविता केली. ज्याने प्रेम केलं त्याला निराशा मिळाली,
तर ज्याने कविता केली त्याला जगण्याची आशा मिळाली. त्याने श्रद्धावर प्रेम केलं. श्रद्धा म्हणजे कोणी आहे का श्रद्धा नावाची? तुम्हाला नाही म्हणता, नाही कोणी असेल. हां, तर त्याने श्रद्धावर प्रेम केलं, तर दुसऱ्याने अंधश्रद्धावर कविता केली. एक दिवस श्रद्धा त्याला सोडून गेली, पण अंधश्रद्धा मात्र प्रत्येकाच्या दारोदारी आली. आता प्रेम हे फक्त मुलाला मुलीवर आणि मुलीला मुलावरती असं नाही. एखादा बेवडा असेल त्याला दारूवर बी प्रेम होते साहेब, नाही का? सकाळी उठल्या उठल्या पहिलं काय पाहिजे? हां, तर म्हणून त्याने देशीवर प्रेम केलं. त्याने देशीवर प्रेम केलं, तर दुसऱ्याने देशावर कविता केली. देशीने त्याची इज्जत वेचीला टांगली, तर कवितेने त्याची हिस्ट्रीच जगासमोर मांडली. आता मलाही प्रश्न पडला की मी प्रेम करू की कविता करू? साहेब खरंच प्रश्न पडला. जास्ती वय ना 24-25 वर्ष येतात तर प्रश्न पडणार साहेब ना. हां, तर आता मलाही प्रश्न पडला की प्रेम करू की कविता करू? प्रेम करून सैराट म्हणल्या परशासारखं बिनफुकट मरू, की कविता करून मरू परी कीर्तिरूपी उरू? शेवटी माझ्या प्रश्नाचं उत्तरही मला मिळालं. प्रेम हे लैला मजनूनही केलं, पण मी मात्र शेवटी कवीच होण्याचं ठरवलं. धन्यवाद. धन्यवाद कवीजी. ह्या पुढे रामतीर्थ भुरेजी आपल्यासमोर भजन सादर करणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आजच्या आपल्या शिबिराची जी सुरुवात झाली सकाळी, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, तो वंदनीय राष्ट्रसंतांच्या साहित्यामधला एक भाग होता. त्याच्यानंतर संध्याकाळी आज आता आपण सामूहिक प्रार्थनेला गेलेलो तेव्हा हर देशमे तू हर भेषमे तू ही सुद्धा प्रार्थनेवर गीत आपण केलेलो, तो सुद्धा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचाच. तेव्हा मला असं वाटते की ही जी बापूकुटी आहे याचा आत्मा आहे राष्ट्रसंतांचं साहित्य. सांगीतिक रूपामध्ये म्हणजे काय म्हणू, गद्य पद्य असे 2 भाग होते. त्याच्यामुळे याचा आधार घ्यावा लागतो. वंदनीय राष्ट्रसंतांची आणि पूज्य बापूजींची घट्ट स्नेह होता, मैत्रीण आहे म्हणू आपण, कारण 2 क्षेत्र वेगळे. तेव्हा आणखी एक महाराजांच्या आणि पूज्य बापूजींच्या जीवनातला किस्सा सांगतो. बापूजी मौनात असायचे खूप खूप दिवस, एक महिना 40, 42 सुद्धा मौन असायचा. त्यावेळी त्या दरम्यान राष्ट्रसंत इथे बापूकुटीमध्ये आले होते. चातुर्मास्यामधला तो एक भाग असावा, मला नेमकं आठवत नाही, पण ते मला पक्का माहीत आहे. बापूजींचं मौन साधारण हे सुटत नव्हतं. कितीच मोठी म्हणजे गंभीर परिस्थिती असू देत बापूंचं मौन सुटणं अशक्य. परंतु वंदनीय राष्ट्रसंतांनी एक भजन सादर केला होता. त्या भजनावर बापूजींचा मौन सुटला आणि बापूजी स्वतः बोलले होते की महाराज जी आपके श्रीमुख में सरस्वती विराजित होती है. तर अशा वंदनीय महाराजांचा पूज्य बापूजींवर असलेला एक मी गीत सादर करतो आपल्यासमोर, भजन. तर त्याची गांधी गीतांजली मधला आहे. महाराजांनी स्पेशल पुस्तकच लिहिलेला भजनाचा, गांधी गीतांजली नावाचा. त्याच्यात एक हा भजन करतो. गांधी किया बदनाम हमीने गांधी किया बदनाम, गांधी किया बदनाम हमीने गांधी किया बदनाम, गांधी किया बदनाम हमीने गांधी किया बदनाम, गांधी किया बदनाम हमीने गांधी किया बदनाम. नहीं माना उसका कुछ कहना बिक गए झूठे दाम, नहीं माना उसका कुछ कहना बिक गए झूठे दाम. शराब पी कर गाव बिघाड़ा नेता लेकर नाम, नेता लेकर नाम, नेता लेकर नाम. गांधी किया बदनाम हमीने गांधी किया बदनाम, गांधी किया बदनाम हमीने गांधी किया बदनाम. घुसखोरी से खाए पैसे छिपान यह काम, धर्म नहीं और देश नहीं है ऐसे हुए हराम, ऐसे हुए हराम, ऐसे हुए हराम. गांधी किया बदनाम हमीने गांधी किया बदनाम,
गांधी किया बदनाम हमी ने गांधी किया बदनाम। कुछ जो नेक रहे अब तक भी भीकक लगे तमाम। कुछ जो नेक रहे अब तक भी भीकक लगे तमाम। उल्टी बही योजना गंगा मरे समिद में काम। मरे समिद में काम। मरे समिद में काम। गांधी किया बदनाम हमी ने गांधी किया बदनाम। गांधी किया बदनाम हमी ने गांधी किया बदनाम। देश देश के सपने देखे मन से बहे गुलाम। देश देश के सपने देखे मन से बने गुलाम। टुकड़ा दास न कहे बचोगे पड़ेंगे सिर पर बाम। पड़ेंगे सिर पर बाम। पड़ेंगे सिर पर बाम। गांधी किया बदनाम हमी ने गांधी किया बदनाम। हो गांधी किया बदनाम हमी ने गांधी किया बदनाम। गांधी किया बदनाम हमी ने गांधी किया बदनाम। धन्यवाद। जय गुरु। बढिया बढिया. पूर्ण जोशाने सादर केलं. हाऊस द जोश. ठीक आहे. ठीक आहे. क्रांती यादव आहेत का? सनेबार नाईकवाडी. सनोफर नाईकवाडी मराठी गीत सादर करणार आहेत. तर आपण टाळ्यांनी स्वागत करूया. ताणी मूवीमधलं हे सॉन्ग आहे. काही जण बघितलं असतील पण नसतील पण. मराठी ताणी मूवी माझं. हां हां तीच. तर सुरू करते. हॅलो हॅलो. मनात येते माया लय उंच उंच उडाव. मनात येते माया लय उंच उंच उडाव. मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलाव. मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलाव. पाय रोवुनी जिमिनीवर आभाळ मुठीत घ्याव. पाय रोवुनी जिमिनीवर आभाळ मुठीत घ्याव. मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलाव. मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलाव. आई अंबे जगदंबे. आई अंबे जगदंबे. माय अंबे जगदंबे. आई अंबे जगदंबे. भोळा सांब बाप मा शंकर त्याचं नाव. रगत सांडते रात्रंदिन ती गिरजा माय माय. भोळा सांब बाप मा शंकर त्याचं नाव. रगत सांडते रात्रंदिन ती गिरजा माय माय. भन चिमुकली छकुली परशा डांबरट मोठा भाव. हो भन चिमुकली छकुली परशा डांबरट मोठा भाव. अन सपान बघतो. अन सपान बघतो मा बाप म्या खूप खूप शिकाव. अन सपान बघतो मा बाप म्या खूप खूप शिकाव. आई अंबे जगदंबे. आई अंबे जगदंबे. माय अंबे जगदंबे. आई अंबे जगदंबे. आकाशाचा चंदा मामा गुपित सांगतो तुला. आकाशाचा चंदा मामा गुपित सांगतो तुला. जाऊन हळूच सांग तू मामा देवाच्या देवाला. काट्यावरती चालन मी रान जीवाचं करण मी.
काट्यावरती चालन मी, रान जीवाच करन मी, अन खूप शिकून देवा वाट खूप मोठ व्हाव, मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलाव, मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलाव, मनात येते माया लय उंच उंच उडाव, मनात येते माया लय उंच उंच उडाव, मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलाव, मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलाव. धन्यवाद. आवडलं का? एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. आता आपल्या समोर रितेश भुयार सर येतील, गाणं प्रस्तुत करतील. आणि मग डायरेक्ट आता त्यांनी सांगितलं गाणं, त्यांनाही माहीत नव्हतं मी काय सादर करणार. तर मी एक कविता आपल्यासमोर सादर करतो. आणि अभय सरांनी कविता सादर केल्यानंतर मला पोटात गोळा आला, सांभाळून घ्या. अनंत राऊत यांची ही कविता आहे. अनंत राऊत कवी आहेत अकोल्याचे. खूप सुंदर कविता आहे, मैत्रीवरची. आपणा सर्वांना आयुष्यात मित्र आहे असं मी गृहीत धरतो. नसेल तर ही कविता ऐकून कृपया. मित्रवन नव्यामध्ये ये बात सांगा मग सुरुवात. वाह. मित्रवन नव्यामध्ये गारव्यासारखा, 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 मित्रवन नव्यामध्ये गारव्यासारखा. मार्मिक आहे. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असता जवळ जर मनासारखा, मित्रवन नव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवन नव्यामध्ये गारव्यासारखा. याच्यामधलं शेवटचं कळवं आहे, एकदम शेवटच्या कळव्यावरती येतो. मधातलं घेऊ? सगळे घेऊ का? म्हटलं बोर होणार म्हणून राहिलं. ओके. बरं, तुम्हाला सांगायला हरकत नाही, अशा शासकीय स्पर्धा विर्धा होतात ना, ज्या नाममात्र घ्याव्या लागतात अनौपचारिकरित्या. ते पंधरवाडा वगैरे असतो, मराठी भाषा पंधरवाडा. त्यात मी ही कविता सादर केली होती. पहिला पुरस्कार मिळाला बरं का. 2000 रुपये मिळाले होते. शासकीय पोडियमवर पहिल्यांदा सादर केलेली कविता. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्रवन नव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, गारव्यासारखा. आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो. हेच इलाई जमादार एका शेरमध्ये म्हणतात. आरशाला भाळलेली माणसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो अत्याचार, आता आळशाला भावलेली माणसे गेली कुठे. बरोबर. म्हणजे माणसाला, म्हणजे आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो, पण आरसाही नाराज झाला कारण त्याला ती माणसंच दिसत नाही. मूळ कवितेवरती येतो. त्रासलो जिंदगी
चालताना पुन्हा त्रासलो जिंदगी, चालताना पुन्हा बसधळा मैतरी, बसधळा मैतरी वाचण्यासारखा. मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. अंतिम ओळे पंक्तीवरती येतो. बरं, शेवटच्याच कडव्यावर येतो, फार मार्मिक आहे. अंत्यविधी आल्यानंतर तुम्ही बघत असाल की प्रेत ठेवलं जाते, दक्षिणेकडे ठेवा, उजवीकडे ठेवा. पण हा मित्र याची अंतिम अपेक्षा काय आहे? जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा. हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा. मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. कोणाला मित्र नसेल तर मित्र जरूर करा. व्हेरी गुड. आणि वाढदिवसाच्या दिवशी यस, वा, व्हेरी गुड, वा वा वा. धन्यवाद सर. आता आपल्या समोर चेतन पानसे लोकगीत सादर करतील. आहेत. त्यानंतर मनोज कुमरेजी तयार राहाल. ॲक्च्युली आमच्या हे झाडीपट्टीतील एका लोककलावंतांनी रचलेलं आणि त्यांनीच गायलेलं हे एक लोकगीत आहे. खरंच 4-5 दिवसापूर्वी GST डे झाला आणि माझा आवाज गेला होता, थोडंसं आता येत आहे हळूहळू. किती गुणी माझा वतन, आम्हा आहे हो अभिमान. किती गुणी माझा वतन, आम्हा आहे हो अभिमान. जगी शोभतो हिंदुस्तान, हो माझा भारत देश मान. जगी शोभतो हिंदुस्तान, हो माझा भारत देश मान. शिवाजी गेले होऊन अन्यायाला न्याय देऊन, शिवाजी गेले होऊन अन्यायाला न्याय देऊन. सीमेवर नव जवान, ते होती ती पंचप्राण. सीमेवर नव जवान, ते होती ती पंचप्राण. देशासाठी त्यांचा बलिदान, हो माझा भारत देश मान. देशासाठी त्यांचा बलिदान, हो माझा भारत देश मान. गांधीजी गेले होऊन शांतीचा मंत्र देऊन, गांधीजी गेले होऊन शांतीचा मंत्र देऊन. भीमाला पूजेन भक्तीनं, देले राजघटना लिहून. भीमाला पूजेन भक्तीनं, देले राजघटना लिहून. नाही विसरणार त्यांचे ऋण, हो माझा भारत देश मान. नाही विसरणार त्यांचे ऋण, हो माझा भारत देश मान. सिनेमात आला बच्चन, हा थोडा डिफरंट आहे कडवा. सिनेमात आला बच्चन, त्याच्या साथीला शाहरुख खान. सिनेमात आला बच्चन, त्याच्या साथीला शाहरुख खान. हातामध्ये बॅट घेऊन भारताकडून आला सचिन. हातामध्ये बॅट घेऊन भारताकडून आला सचिन. त्याला घाबरला पाकिस्तान, हो माझा भारत देश मान. त्याला घाबरला पाकिस्तान, हो माझा भारत देश मान. किती गुणी माझा वतन, आम्हा आहे हो अभिमान. किती गुणी माझा वतन, आम्हा आहे हो अभिमान. जगी शोभतो हिंदुस्तान, हो माझा भारत देश मान. जगी शोभतो हिंदुस्तान, हो माझा भारत देश मान. धन्यवाद.
प्रस्तुती. आता अभय लांजेवार सर आपल्या समोर कविता सादर करतील. मन पाखरू पाखरू नग इतरू इतरू, मन पाखरू पाखरू नग इतरू इतरू, जीव रंगला तुझ्यात आलो रानात वनात. मन पाखरू पाखरू नाव मनात गोंधळ. टॅटू दादा टॅटू. नाव मनात गोंधळ तुझ्या नावाचं कोरल. नाव मनात गोंधळ तुझ्या नावाचं कोरल. चिंब भिजलो ग असा जीव झाला एडा पिसा. मन पाखरू पाखरू. तुझं हसणं माझं हसवणं, तुझं हसणं माझं हसवणं, तुझं लाजणं माझं मुद्दाम लाजवणं. तुझं हसणं माझं हसवणं, तुझं लाजणं माझं मुद्दाम लाजवणं. हीच तर कला तुझ्यात न माझ्यात, हीच तर कला तुझ्यात न माझ्यात. आता आता अख्खं रान फक्त दोघांचंच. फुलपाखर आकाशी, फुलपाखर आकाशी, लाडी गोडी त्या फुलाशी. फुलपाखर आकाशी, लाडी गोडी त्या फुलाशी, गाठ बांधली तुझ्याशी, वार आलं या अंगाशी. मन पाखरू पाखरू नग छतरू छतरू, जीव गुंतला तुझ्यात आलो रानाच्या मनात. कधी सळसळ खडखड लुडबुड करणारं धोधो वाहणारं पाणी व्हावं. कधी सळसळ खडखड लुडबुड करणारं धोधो वाहणारं पाणी व्हावं. मनाने मनाला मनातून म्हणावं कुणीतरी आपलं आपलंसं व्हावं. आव मैना तुवा राघो, आव मैना तुवा राघो, जीव जीवाले लावजो. आव मैना तुवा राघो, जीव जीवाले लावजो. साथ साथ जन्माची. हे मानत नाही मी तरी पण असू द्या. साथ साथ जन्माची हा सांगावा धाडजो. सार झालं माझं तुझं तुझ्या मनातल माझं. सार झालं माझं तुझं तुझ्या मनातल माझं. मन रमलं तुझ्यात आलो रानात वनात. मन पाखरू पाखरू नग इतरू छतरू, जीव रंगला तुझ्यात आलो रानात वनात. आलो रानात वनात. माझी स्वरचित कविता आहे आणि मी स्वतः हिला स्वरबद्ध केलेलं आहे. एक फक्त एक शेवटचं अजून एक कविता देऊन वहिनी आणि दादा यांची लाईफ कशी स्ट्रगल असावी आणि त्याच्यातून ते कसं मार्ग. अनेक वहिनी आणि दादा असतील या कवितेतून तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सुद्धा गाण्याच्या स्वरूपातच आहे. कधी तू कधी मी, कधी तू कधी मी, पाऊल चाले पुढे. कधी तू कधी मी, पाऊल चाले पुढे.
ला 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 ला. वाटेत काटे कधी बोचणारे, वाटेत काटे कधी बोचणारे, रुतले जरीही तुझे चित्त सारे. वाटेत काटे कधी बोचणारे, रुतले जरीही तुझे चित्त सारे. कधी वेदनेचे हुंदके निखारे, कधी विस्तवाची ही जिंदगानी. कधी तू कधी मी ही वाट चाले पुढे. कधी तू कधी मी ही वाट चाले पुढे. कधी दुःख सारे कधी चंद्र तारे, कधी दुःख सारे कधी चंद्र तारे, तुझ्या सोबतीने आकाश सारे. कधी दुःख सारे कधी चंद्र तारे, तुझ्या सोबतीने आकाश सारे. यावे सुखांनी तुझ्या पावलांनी, यावे सुखांनी तुझ्या पावलांनी, लढावे जगावे ही जिंदगानी. कधी तू कधी मी ही वाट चाले पुढे. कधी तू कधी मी ही वाट चाले पुढे. ला 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 ला. खूप खूप धन्यवाद. ॲक्च्युली कवी कविता लिहितो, गीतं लिहितो, त्याला स्टेज मिळत नाही, त्याला अलीकडे कविता सादरीकरणाचा चान्सही मिळत नाही. म्हणून 2-3 कविता होत्या त्या ठोकून दिल्या. आणि आभार व्यक्त करतो विकास दादांचं, वहिनींचं, सगळ्या परिवाराचं, सिमो झाडे फाउंडेशनचं, ॲडव्होकेट मामा गडकरी सरांचं आणि या भवनाचं. दादा, एखादी वेळेस एखादी चित्रपटात एखादी गाणं ठोकायला भेटलं तर पाहायचा, विदर्भातल्या माणसावर लक्ष ठेव जा, बाकी काहीच नाही. आणि तुमचं उमरेडवर जास्त प्रेम आहे, ते उतू जाऊ द्या. बस, धन्यवाद. सरांनी कविता ठोकल्या आहेतच, तर आपण पण ठोकत आली. यानंतर संतोष घाटेजी संविधानावर अभंग सादर करतील. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान. तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई. तयाला जाणता जाणशी स्वतःला, तयाला जाणता जाणशी स्वतःला, तयाला जाणता जाणशी स्वतःला, तयाला जाणता जाणशी स्वतःला. तव अस्तित्वाला अर्थ येई, तव अस्तित्वाला अर्थ येई, तव अस्तित्वाला अर्थ येई, तव अस्तित्वाला अर्थ येई. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान. तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई. होतो येते सारे वेगवेगळे मी, होतो येते सारे वेगवेगळे मी, होते येते सारे वेगवेगळे मी, होते इथे सारे वेगवेगळे मी. आता झालो आम्ही भारतीय, आता झालो आम्ही भारतीय, आता झालो आम्ही भारतीय, आता झालो आम्ही भारतीय. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान. तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई.
देश ना राजाचा ना एका धर्माचा, देश ना राजाचा ना एका धर्माचा, देश ना राजाचा ना एका धर्माचा, देश ना राजाचा ना एका धर्माचा. आता हा सर्वांचा सर्वांसाठी, आता हा सर्वांचा सर्वांसाठी, आता हा सर्वांचा सर्वांसाठी. भारताचा प्राण सर्वांसाठी, भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान. तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई. स्वामी म्हणे याची नका करू पूजा, 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 स्वामी म्हणे याची नका करू पूजा. सांगा एका दुजा अर्थ याचा, सांगा एका दुजा अर्थ याचा, सांगा एका दुजा अर्थ याचा. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान. तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई. थँक्यू. त्याच्याच ओळी कंटिन्यू करतो सर प्लीज. आपल्या अशी थँक्यू. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो आरशावरती. आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. अंदाज अंदाज अंदाज. आता आपल्या समोर साधना पाचराणे प्रेरणा गीत सादर करतील. माडावी आणि मी तुमच्यासमोर परमपूज्य बापूंवरतीच आधारित एक गाणं प्रस्तुत करते. दे दी हमें आज़ाद बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. दे दी हमें आज़ाद बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. आंधी में भी जलती रहे गांधी तेरी मशाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. रघुपति राघव राजा राम, धरती पे लड़ी तूने अजब ढंग की लड़ाई, दागी न कहीं तोफ न बंदूक चलाई, दुश्मन के किले पर भी न की तूने चढ़ाई. वाह रे फकीर खूब करामात दिखाई, चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. दे दी हमें आज़ाद बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. रघुपति राघव राजा राम, मन में थी अहिंसा की लगन तन पे लंगोटी, लाखों में घूमता था लिए सत्य की सोटी. वैसे तो देखने में थी हस्ती तेरी छोटी, लेकिन तुझे झुकती थी हिमालय की भी चोटी. दुनिया में तू बेजोड़ था इंसान बेमिसाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. दे दी हमें आज़ाद बिना खड़क बिना
बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रघुपती राघव राजा राम. आता उद्या एकादशी आहे म्हणून विठुरायांचं एक थोडंसं. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखामणे नाम घेता, चोखामणे नाम घेता भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. धन्यवाद. सुंदर गीते सादर केली त्याबद्दल धन्यवाद. आता युगंधरा मॅडम आपल्या समोर एक गीत सादर करतील. चले चलो दिलों में घाव लेके भी चले चलो, चलो लहू लुहान पाव लेके भी चले चलो, चलो के आज साथ साथ चलने की जरूरत है, चलो के खत्म हो न जाए जिंदगी की हसरतें, चले चलो चले चलो चले चलो. जमीन ख्वाब जिंदगी यकीन सबको बांट कर, वो चाहते हैं बेबसी में आदमी झुकाए सर, वो चाहते हैं जिंदगी हो रोशनी से बेखबर, वो एक एक करके अब जला रहे हैं हर शहर, जले हुए घरों से ख्वाब लेके भी चले चलो, चलो लहू लुहान पाव लेके भी चले चलो. वो चाहते हैं बांटना दिलों के सारे वलवले, वो चाहते हैं बांटना ये जिंदगी के काफिले, वो चाहते हैं खत्म हो उम्मीद के ये सिलसिले, वो चाहते हैं गिर सके न लूट के ये सब किले. सवाल ही है अब जवाब लेके भी चले चलो, लहू लुहान पाव लेके भी चले चलो. वो चाहते हैं जातियों की बोलियों के फूट हो, वो चाहते हैं धर्म को तबाहियों की छूट हो, वो चाहते हैं जिंदगी में हो फरेब झूठ हो, वो चाहते हैं जिस तरह भी हो मगर ये लूट हो. सिरों पे जो बची है छाव लेके भी चले चलो, चलो लहू लुहान पाव लेके भी चले चलो, चले चलो चले चलो चले चलो, चले चलो चले चलो चले चलो. थँक्यू. आता सौरभ शिंपी आपल्या समोर गीत सादर करतील. तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या सुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या सुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या सुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. तिथं उन्हात उन्हात तळत्यात माणसं, तिथं उन्हात
मळत्यात माणसं त्यांच्या घामाचा भाव आहे सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा पूर्वीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या बापाचं हिरवं रान काय आईनं माईनं पिकवलं सोनं आता सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता इथं डब्यात साखर लागतीय गोड तिथं बापाच्या अंगाला फोड तिथं बापाच्या अंगाला फोड भाऊ ठरतो त्याला ना पुसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली माझ्या बापाच्या गावाला कुणी नवाली माझ्या बापाच्या गावाला कुणी नवाली गाव असून झाला तो पिरस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता यानंतर आपल्यासमोर सुमित उगेमुगे कविता प्रस्तुत करतील. हो, उगेमुगे सरनेम आहे पण मी बोलत असतो. तर मी परिचय देताना सांगितलं की स्टुडंट काउन्सिलर म्हणून काम करतो. तर असाच एक नर्सिंगचा स्टुडंट आला. आता त्याच्या मॅडमने पाठवलं होतं की ह्या बोलून नाही राहिला म्हणे 4-5 दिवस झाले. म्हटलं ठीक आहे पाठवा. आता पाठवलं याच्याकडे का ज्याचा आडनावातच उगेमुगे होतं. आल्यावर तो बोलतच नव्हता खरंच. त्याला विचारलं काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, तर म्हणे सर मला नाही बोलायचं. म्हणलं काहून. म्हटलं झालं का, म्हणे सर नाहीच बोलायचं म्हणे. अबे म्हणलं झालं का तेवढं तर सांग. सर म्हणे मला असं नाही सांगता येत म्हणे, व्यक्त नाही होत आहेत, मी एका कवितेतून सांगतो म्हणे. तर म्हणे जोडूया नाते नव्हे अन चल करू आदा म्हणाली. म्हणलं काहीतरी केमिकल लोचा आहे. जोडूया नाते नव्हे अन चल करू आदा म्हणाली. जोडूया नाते नव्हे अन चल करू आदा म्हणाली. सर मी जिच्या प्रेमात होतो ती मले दादा म्हणाली. हा एक शेर झाला. ते एका मिनिटाची कविता आहे. हेमंतदादा टाले अमरावतीचे कवी आहे, त्यांची ही कविता आहे आणि जीवन तो व्यवस्थेवर आहे. मोदीजी तुमच्यापाशी अशी कोणती साबण, मोदीजी तुमच्यापाशी अशी कोणती साबण, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हाल्या गाभण. सत्तेच्या विरुद्ध ज्याने मान ठोकली, सत्तेच्या विरुद्ध ज्याने मान ठोकली, ईडीच्या तलवारीने जीभ त्याची छाटली. तुमच्यापाशी भ्रष्टाचारी पांढरे होते सबन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हाल्या गाभण. धर्मांधतेची नशा अशी काय
दाटली धर्मांधतेची नशा, अशी काय दाटली बेरोजगार तरुण, अर्थव्यवस्था फाटली. सांगा तिला शिवाले कोणता अनुदाबन, सांगा तिला शिवाले कोणता अनुदाबन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हाल्या गाबन. देशाचे तुकडे सांगा कसे जोडू, देशाचे तुकडे सांगा कसे जोडू, पुस्तकावरली GST कोणत्या खोडरबरने खोडू. देशाचे तुकडे सांगा कसे जोडू, पुस्तकावरली GST कोणत्या खोडरबरने खोडू. कशासाठी सोडलं मुर्द्यावरचं कफन, कशासाठी सोडलं मुर्द्यावरचं कफन, आमची म्हैस वांजोटी तुमचा हाल्या गाबन. धन्यवाद. धन्यवाद सुमितजी. आता आपल्या समोर गजानन. धन्यवाद. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. तुमची सर्वांची सहनशक्ती खूप जास्त दिसते, त्यामुळं ती पुन्हा एकदा आजमावायला तुमच्यासमोर मी आलेलो आहो. इंडिया दॅट इज भारत. कॉन्स्टिट्यूशनमध्ये मला वाटते पहिलंच वाक्य आहे असं म्हणतात, इंडिया दॅट इज भारत. परंतु बरेचसे वक्ते येतात आणि ते हिंदुस्तान 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 म्हणतात. असं का म्हणतात हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. असो, मी एक शिक्षक आहे. हेरम सर बसलेले आहेत. त्यांनी आमच्या व्यवस्थेवर खूप आमच्या प्रशासनाच्या आणि एकंदरीत शिक्षण व्यवस्थेवर खूप ताशेरे म्हणा किंवा पूर्ण त्यांनी त्याला निचोड त्यांनी सांगितलेला आहे आणि ते वास्तव आहे. वास्तवातला विस्तव यावर मी बोलणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमची सहनशक्ती जर असलीच तर गाणंसुद्धा म्हणणार आहे. प्रत्येक दगडात शिल्प असतं, प्रत्येक दगडात शिल्प असतं. गरज आहे ती त्यातील अनावश्यक भाग काढून त्याला सुंदर आकार देण्याची. आणि हेच काम गावाखेड्यांमध्ये अनेक शिक्षक करीत असतात. त्यातलाच एक प्रथम छोटासा एक अनुभव सांगतो. पहा, बिरदेव IAS होते, त्याची स्टोरी बनते. मगाच सांगितलं ह्या अपवादात्मक गोष्टी असतात, आहे सुद्धा. ती यासाठी सांगितले जाते की त्याची प्रेरणा कोणीतरी घ्यावी किंवा आमची जी ही व्यवस्था आहे इथे लॅटरल एंट्री नाही आहे. इथे कुण्या मेंढपाळाच्या मुलाला सुद्धा IAS होता येतं हे दाखवण्यासाठी असेल कदाचित. परंतु इंडिया आणि भारत ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे हे वास्तव आपल्याला मान्य करावं लागेल. 1965 पासून ज्या शाळा तालुक्यात आहे की नाही कुणाला माहीत नव्हतं. 160 पटसंख्या, फक्त 3 शिक्षक. आणि त्या शाळेचं 1965च्या स्थापनेपासून तर 2024पर्यंत त्या शाळेचं नाव कुठेच नाही. त्या शाळेला पहिलं बक्षीस मिळवून देणारा शिक्षकामधला मी एक आहे. आणि तेही नुसतं पहिलं बक्षीस तालुका स्तरावर, एकूण एक म्हणजे सगळं त्याला चॅम्पियनशिप म्हणतात, सर्वच खेळ प्रकारात. आणि त्या मुलांना जिल्हा दाखवणं. आता हे काम प्रशासनामध्ये करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, अनेक समझोते करावे लागतात किंवा त्यासाठी मेहनत. बरं बरं, फक्त त्यातलं मी तुम्हाला सांगतो की पहा, गावाखेड्यांमध्ये मुलं जी आहेत, माझी जी खो खोची प्लेयर मुलगी आहे ती किती 2 ते 3 महिन्याच्या प्रशिक्षणात ती जिल्हा खेळली. एक कार्तिक नावाचा जो प्लेयर आहे, कबड्डी प्लेयर, प्रो कबड्डीमधल्या प्लेयरला लाजवेल अशी त्याची एंट्री होती. आहे तो प्लेयर अजून, म्हणजे खेळतोय चांगला. तर आणि वास्तव असं आहे की मेळघाटमध्ये चिखलदऱ्यामध्ये काम करत असताना आता या गुरुवारी
सरपंचाचे वडील गावाला परत येत असताना डोंगराच्या कपारीत येऊन ते झाडाला म्हणजे पाय घसरून पडले, तर म्हणजे लटकले झाडावर आणि त्यांचे 3ऱ्या दिवशी कळलं. हे वास्तव आहे. मी कविता तुम्हाला उद्या सांगेल. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. एक शायर आहे, 3 मिनिटाची वेळ आहे, आटोपतं घेतो, जास्त फार वेळ घेणार नाही. की लपक के जलते थे तो बिलकुल शरारे जैसे थे. आता कसं झालं आहे, आमचं काम झालं आहे बामणासारखं. कसं आहे, शेर सांगत असताना, शायरी सांगत असताना एक अंदाज असतो, म्हणजे सांगणाऱ्याला सुद्धा ती मजा येते. म्हणजे मधात मधात जर वाह म्हटलं, आता आमचं काम बामणासारखं यासाठी झालं आहे म्हटलं, तो जोपर्यंत स्वाहा म्हणत नाही तोपर्यंत आपण हवनात टाकत नाही. जोपर्यंत आम्ही हाताचा इशारा केला नाही तोपर्यंत तुम्ही वाहसुद्धा म्हणत नाही. मी हाताचा इशारा केला की वाह म्हणा. म्हणजे मला की लपक के जलते थे तो बिलकुल शरारे जैसे थे. क्या बात आहे. सरांनी म्हटलंय की आता हे मूर्छित झाले, पण झाले नाहीत अजून, जिवंत करणार अजून बाकी आहे. कि लपक के जलते थे तो बिलकुल शरारे जैसे थे. कि लपक के जलते थे तो बिलकुल शरारे जैसे थे, नए नए थे तो हम भी तुम्हारे जैसे थे. 2 शेर, 1 विनोद आणि 1 गाणं म्हणतो आणि मी आटोपतो की तो 3 मिनिटात सगळं कव्हर होऊन जाईल. डोंट वरी. की 3 मिनिटात सगळं आटोपून जाईल. मला वेळेचं सगळं भान आहे. कि अभी सूरज डुबा नहीं जराशी शाम तो होने दो. बघा, मग आपण दिवसभर बदनामीच्याच गोष्टी ऐकत आहोत आणि लोक, समाज आपल्याला प्रत्येक वेळी बदनाम करण्याचा प्रयत्न करते. खरं तर मला झोप येत होती, पण आता मला त्यांनी म्हटलं जा पुढे जा, तुझं नाव आलंय म्हणून मी आलोय. कि अभी सूरज डुबा नहीं जराशी शाम तो होने दो, मैं खुद लौट जाऊंगा मुझे नाकाम तो होने दो, और मुझे बदनाम करने का बहाना ढूंढता है जमाना, मैं खुद हो जाऊंगा बदनाम पहले मेरा नाम तो होने दो. आणि एक शेर आहे कि ना हम सफर ना किसी हम नशी से निकलेगा. इम्रान प्रतापगढ़ीचं शेर आहे, ना हम सफर ना किसी हम नशी से निकलेगा, हमारे पाँव का कांटा हम ही से निकलेगा, वतन की रेत मुझे एड़िया रगड़ने दे, मुझे यकीन है पानी यही से निकलेगा. आणि एक विनोदाचं होतं, तर आता एवढं मूड एवढं ऑफ झालंय, सगळ्यांनी ऑफ करून ठेवलंय, तर ती जबाबदारी माझ्याच खांद्यावर असं मला वाटलं. आणि म्हणून मला असं वाटतं, बघा आता प्रत्येकाचं लग्न झालं, आमचं लग्न नाही झालंय म्हणून हे सांगण्याची मुभा मला आहे. एक दिवस काय झालं, एका नवऱ्याने फार सुंदर कपडे घातले, नवीन नवीन लग्न झालेलं होतं. सुंदर कपडे घातले, आपल्या बायकोला साधा प्रश्न विचारला, सांग बरं मी कसं दिसतोय. तर बायको इतकी हुशार होती, तिनं नवऱ्याच्या पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत बारीक निरीक्षण केलं आणि नवऱ्याला बघून एक श्लोक म्हणाली. तो श्लोक असा होता, मेघनाद अरितात वदी ज्या नराला, ते नाव आहे द्वादश महातील 5व्याला, त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला. म्हणे नवऱ्याला काही समजेस ना, नवऱ्याला काही समजेल तर काही बोलेल, तो रिप्लाय देईल. त्याला वाटलं काहीतरी बोललं असेल भारी, पण समजलं गरजेचं आहे. ते म्हणला, बाई म्हटलं तू जे बोललंस ते एका कागदावर लिहून दे बरं. ते लिहून घेतलं आणि तू गेला एका संस्कृत पंडिताकडे गेला आणि म्हणला, हो महाराज एवढे सुंदर कपडे घातले. बायकोला एक साधा प्रश्न विचारला, कसं दिसतं ते सांग. बायको मला बघून हे श्लोक म्हणाले, याचा अर्थ मला सांगा बरं. ते संस्कृत पंडितानं ते वाचून घेतलं. तो म्हटलं, मेघनाद अरितात वदी ज्या नराला, ते नाव आहे द्वादश महातील 5व्याला. म्हटलं सोपा आहे की अर्थ. म्हटलं काय. म्हणे मेघनाद कोण होता म्हणे. त्यानं थोडं डोकं लावलं. मेघनाद अरितात वदी ज्या नराला, मेघनाद होता म्हणे रावणाचा मुलगा. म्हटलं बरोबर आहे. त्याचा शत्रू कोण होता म्हणे. त्याचा शत्रू होता म्हणे लक्ष्मण. बरोबर म्हटलं. लक्ष्मणाच्या बापाचे नाव काय होतं म्हणे. लक्ष्मणाच्या बापाचं नाव होतं म्हणे श्रावण. लक्ष्मणाच्या बापाचं नाव होतं म्हणे दशरथ. दशरथाच्या हातून अजाणतेपणे चुकीनं कोण मारला गेला म्हणे. चुकीनं मारला गेला म्हणे श्रावण अजून काय म्हणे. श्रावण आहे म्हणे मराठी 12 महिन्यांपैकी एक महिनाच होता. म्हटलं बरोबर. त्या महिन्याच्या पहिल्या अमावस्येला कोणता सण असतो म्हणे. त्या महिन्याला, आता तुम्ही सांगितलं भाऊ, त्या सजवलेल्या बैलासारखं तुला दिसते म्हणे. अहो नवरा तर अर्ध्या तासासाठी कोमातच गेलो, सजवलेल्या बैलासारखं. आणि काय भारी ते. मला त्या दिवशी समजलं की यार, नंतर समजलं की ती त्याची बायको जी होती ना मराठीची प्राध्यापिका होती. त्यामुळे ते सगळं होत राहते. आणि जसं मी बोललो, आता बोलत राहावं लागते. आता मी वक्ताच आहे, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आमच्यासाठी कॉमन आहेत. एक गाण्याची आहे, एक गाणं बोलतो, ते अंतऱ्यापासून सुरुवात करतो. तुम्हाला जर ओळखता आलं, आमच्या विदर्भातलं ते झाडीपट्टीतलं गाणं आहे, त्यामुळे तुमच्या काळजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पाजला सकाळी पहिलाच पान्हा, पाळण्यात गेला झोपी माझ्या तान्हा. पाजला सकाळी पहिलाच पान्हा, पाळण्यात गेला झोपी माझ्या ताना. येतो दाटून मायेच्या जिव्हाळा, लागतात धारा.
येतो दाटूनी मायेच्या जिव्हाळा, लागतात धारा पण मन मारते, घरी पाळणा हालते, ताशी तिफन चालते, घरी पाळणा हालते. बाळतान्हा ठेवून आले घरी, पेरणीच्या वावरी, ताशी तिफन चालते, घरी पाळणा हालते, ताशी तिफन चालते, घरी पाळणा हालते. टाळ्या वाजवू शकता. आणि एक शेवटचं शेर आहे की सितारो को आंखों में रोशनी बनाकर, बघा शेवटचं आहे त्यामुळे जाता जाता एक हाताचा इशारा केला की वाह म्हणा, कि सितारों को आंखों में रोशनी बनाकर रख लेना, दूर तलक रात ही रात होगी. कि सितारों को आंखों में रोशनी बनाकर रख लेना, दूर तलक रात ही रात होगी. मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, फिर इसी मोड़ पर मुलाकात होगी, फिर इसी मोड़ पर मुलाकात होगी. मनापासून धन्यवाद. आता आपल्या समोर निखिल बनसोडजी प्रस्तुती देतील. त्यानंतर समता मॅम. माझे मोठे बंधू जितेंद्र आसुल हे बोलून गेल्याच्या नंतर त्यांच्यासमोर मी काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे. कारण सूर्याच्या समोर दिव्याने जास्त शहाणपणा करू नये. असो, आम्ही दोघेही गोंदिया जिल्ह्याचे चळवळीमध्ये काम करतो आहे, दोघेही वक्ते आहोत, समाज प्रबोधनाचं काम आम्ही करतो आहे. मी थोडासा जास्त विनोदी आहे, मी झाडे सरांना थोडी माफी मागतो मगानी जो काही प्रकार घडला त्यासाठी. आमच्या लक्षात आहे आणि तो तुमच्याही लक्षात आहे थोडा. असो, चला एक विनोद सांगतोय. बघा, कुठल्याच मायबापाला वाटत नाही की आपला मुलगा हा कुसंस्कारी निघावा. मुलगा कधी घरामध्ये शिव्या द्यायला शिकतो का? नाही. मग कोण शिकवतो त्याला? तो घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर. म्हणून त्याच्यासाठी संस्कार आणि संगत अतिशय आवश्यक असते. संस्कारावरून मायबापाची ओळख होत असते आणि संगतीवरून त्यांच्या मित्राची ओळख असतं. एक बघा ना, आपण जर चिरंजी दाणे शेंगदाण्यासोबत खाल्ले तर त्याची प्रसाद होते आणि ते शेंगदाणे दारूसोबत खाल्ले तर त्याचा चकना होते. फरक कुठे पडला? संगतीवर पडला. म्हणून आपली संगत कशी असली ते आवश्यक आहे. संस्कारावरती येतोय. कुणी जर जिल्हा परिषदला मास्टरीन कोणी असतील, मनावर लावून घेऊ नका. एक दंतकथा तुमच्यासमोर असते, संस्कारातून पोरं कसं घडत असतात. एक जिल्हा परिषदची मॅडम होती, तिला नुकतंच 6 वर्षाचं पोरगं बोबडं बोलायला लागलेलं होतं. 6 वर्षाचा पोरगा चांगल्यापैकी बोलतोय. काय झालं, एक दिवस ती त्याला शाळेमध्ये घेऊन गेली. शाळेमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्याला सू लागली आणि तो आपल्या मम्मीकडे गेला. ते टीचर स्टॉपसोबत बसून होते आणि आपल्या मम्मीला म्हणाला, मम्मी मी सू करू का? मम्मी म्हटलं ठीक आहे. घरी गेल्याच्या नंतर कळाळणारी त्याच्या कानाखाली एक लावली 6 वर्षाच्या पोराखाली. त्याला म्हणाली की बाळा, आपण सुशिक्षित घरचा आहोत, सू लागली म्हणणे हे आपल्याला सोबत नाही. मग मम्मी मी काय म्हणू? हां मम्मी मग मी काय म्हणू? मग तुला कोड नंबर देतो, जेव्हा जेव्हा तुला सू लागेल तेव्हा तेव्हा तू म्हणशील मम्मी मी गाणं म्हणू का? मम्मी मी गाणं म्हणू का? मम्मी मी गाणं म्हणू का? पोरगा 6 वर्षाचा झाला, 7 वर्षाचा झाला, 8 वर्षाचा झाला. जेव्हा जेव्हा सू लागायची तेव्हा तेव्हा म्हणायचा मम्मी मी गाणं म्हणू का? एक दिवस मॅडमच्या ट्रेनिंगचा ऑर्डर आला. 15 दिवसाची ट्रेनिंग होत्या. मॅडम गेल्या ट्रेनिंगवर, पोराला घेऊन जाऊ शकत नव्हत्या. पोराला ठेवला माम्याच्या घरी. रात्र झाली, आजोबासोबत झोपला होता. रात्रीचे 12 वाजले आणि लागली सू आणि आजोबाला म्हणते बाबा मी गाणं म्हणू का? आजो म्हणते बयाड झालास का? म्हणते एवढीवर कोणी गाणं म्हणते का? पण काय करेल, प्रेशर. 8 वर्षाचा पोरगा आहे. म्हणते बाबा मी गाणं म्हणू का? ठीक आहे म्हणते, तुला गाणं म्हणायचंच आहे तर माझ्या कानात म्हण आणि हळूहळू म्हण. खोलली चैन दिली कानात. आता मला सांगा महिला मंडळ, याच्यात चुकी बाळाची होती की आईची होती? मी दोष कुणाला देत नाही, ते तुम्हीच ठरवा बरं. कारण विनोदाचा भाग होता, ते सर्व सोडा. आम्ही एवढे फुकटे झालेले आहोत, कधी फुकटाची अपेक्षा करू नये माणसाने. कारण माणूस सकाळी उठल्याबरोबर संडासामध्ये जाते, त्याच्यात काय विधी होते ते मला माहीत नाही, पण त्याच्यामध्ये उजवा हात हा डाव्या हातावर पाणी घालतो आणि दुपारला जेवणाच्या वेळेला डावा हात हा उजव्या हातावर पाणी घालतो. एका शरीराचे हे 2 हात अर्धा दिवस एकमेकाचे फुकट ठेवू शकत नाही. आपण जगाकडून कधीच फुकटाची अपेक्षा करायची नाही. विषय संपला. पुढे येतोय. एक काय झालं, फुकट्या माणसांचं काय असते, तो एका हॉटेलमध्ये गेला, उपवासी होता खूप. तो हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर हॉटेलच्या मालकाला म्हणते, हे वेटर एक जलेबी लाव, 1 पाव जलेबी लाव. पैसा खिशात एकही नाही. आता हा हॉटेलमध्ये गेला, भूक लागली होती, जलेबी खाल्लं. जलेबी खाल्ल्याच्या नंतर हॉटेलचा मालक म्हणतो पैसे दे. हा म्हणते माझ्याकडे अजिबात पैसे नाही. कडाळणारी त्याच्या खाण्याखाली 1 मारली हॉटेलच्या मालकाने. मारल्याच्या नंतर हा म्हणते ठीक आहे म्हणते, पैसे खणले का तुझे मारल्यावर? तो म्हणते हो.
अजून एक दुसरी लाव आणि एक आणखी जलेबी दे म्हणते. काय करेल, परिस्थिती गंभीर आहे. असो, प्रेमाला उपमा नाही. माझ्या वयाच्या बऱ्याचशा मित्रमैत्रिणींना प्रेम होत असते, झालं पाहिजे. प्रेमाला उपमा नाही. उपमा कशाने बनतो? रव्याने. रवा कशाने बनतो? गव्हाने. प्रेमाला उपमा नाही, उपम्याला रवा नाही, रव्यासाठी गहू नाही, गव्हासाठी शेती नाही, शेतीला पाणी नाही, पाण्यासाठी पंप नाही, पंपासाठी वीज नाही, विजेसाठी पैसा नाही, पैशासाठी नोकरी नाही, नोकरीसाठी डिग्री नाही, डिग्रीसाठी कॉलेज नाही, कॉलेजमध्ये पोरगी नाही, पोरीला प्रेम नाही आणि प्रेमाला उपमा नाही. प्रेमाला उपमा. मी गेलो होतो गुलाब घेऊन तिच्या घरी सांगायला की तुझं प्रेम माझ्यावरी आहे का. मी गेलो होतो गुलाब घेऊन सांगायला की तुझं प्रेम माझ्यावरी आहे का. उघडला दरवाजा तिच्या आईने. मी घाबरून म्हणालो काकू 2 रुपयाचा गुलाब आहे, घेणार का. काय करणार, पंचायत झाल्यावर कोण कुठे बोलणार. चला आता एक शेवटचा आहे. सर बोलू 1 मिनिट, परवानगी असेल तर फक्त एक, आणि थांबतोय. कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई, तू कौन है तेरा नाम है क्या. अरे सीता भी बदनाम हुई फिर इस जगत की रीत से, क्यों भीग गए तेरे नैना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. लोग तो बोल रहेंगे, अपने को आगे निकलना है. ते कशी आहे जी आपली, मार तो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे, मार तो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे, एवढा विश्वास मात्र बोक्यात आला पाहिजे. जाती धर्माचा विचार नंतर करूया दोस्त हो, आधी देश हा डोक्यात आला पाहिजे, आधी देश हा डोक्यात आला पाहिजे. नमस्कार. निखिल बनसोड इंस्टाग्राम यूट्यूबला जाऊन फॉलो करून टाका, सबस्क्राईब करा. जितेंद्र आसोले त्यांचे 1.5 लाख फॉलोअर्स आहेत आणि म्हणजे 1,30,000 आहेत. टेन्शन घेऊ नका. धन्यवाद. ह्यानंतर समता मुथा मॅडम आपल्यासमोर कविता सादर करतील. आजच्या 30-32 वर्षापूर्वी आम्हीही लहान होतो आणि आमचंही असं शिबिर झालं होतं इथे. 30 वर्ष आधीचं, तेवढे लहान. आणि एकदम गांधी विनोबा असं ऐकून एकदम नाही का रक्त एकदम सळसळलं. आता काहीतरी करूनच दाखवायचं, मारामारेच अंगात आले एकदम. आणि उद्योगही केले. तर त्या शिबिरात एक कविता ऐकली होती आणि ती एकदम डोक्यात भिरमिनली. नंतर त्याचा नशा उतरला. तुना तुना ताता तुना कराची पेकेची चलाने वाला चाहिए, लाहौर को लोहा दिखाने वाला चाहिए, मुल्तानी को मिट्टी चटाने वाला चाहिए, पाक को हिंद में मिलाने वाला चाहिए. तुना तुना ताता तुना, माना के हम लोग हिंसक नहीं, लेकिन है योद्धा नपुंसक नहीं. जिस दिन कमर कस के भिड़ जाएंगे, दुश्मन के परखच उड़ जाएंगे. तुना तुना ताता तुना. हे ऐकलं आणि पुण्याला जाऊन उद्योग असा केला की पोलिसांनी टाकलं मला आतच. त्या दिवशी गांधी उतरला डोक्यातून आणि आता गांधी वाद सोडून गांधीच्या जीवनाकडे आपल्या आयुष्यात आणण्यासाठी त्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. उदय, आता एका मॅडमने एक अभंग म्हटला होता आषाढीच्या निमित्तानं, तर मी ही एक कडवं आपल्यासमोर सादर करतो. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर. काळ घोष कानी येत, काळ घोष कानी येत, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची
मूर्ती पांडुरंगी नाहले हो पांडुरंगी नाहले हो पांडुरंग नाहले हो चंद्रभागा नीर चंद्रभागा नीर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर इडा पिडा टळुनी जाती इडा पिडा टळुनी जाती देहाला या लागे मुक्ती देहाला या लागे मुक्ती नाम रंगी नाहले हो राम रंगी नाहले हो नाम रंगी नाहले हो संतांचे माहेर संतांचे माहेर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर बोला पंढरीनाथ महाराज की त्यासोबत राजू काका आहेत जे कविता सादर करतील. नाव राजू चौधरी आहे. मी या नई तालीम परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून 9 वर्ष झाले कार्यरत आहे. आणि माझं असं भाग्य मी समजतो आहे का आज मी आमचे प्रभाकर सर ज्ञानवंत गुणवंत आणि कलावंत यांच्या सहवासात यांच्या मार्गदर्शनात आज नई तालीममध्ये आजही त्याच पदावर कार्यरत आहे. शरीर से तो सिर्फ मेरे जैसा कोई गधा अंतर ही काट सकता, लेकिन बौद्धिक विकास से आदमी कुलकर्णी सर जैसे ध्येय का अंतर भी गाड़ सकता. सृजन विचारों को सुनकर दुर्जन विचारों का विसर्जन होना चाहिए. हिंसा के बंजर विचारों पर अहिंसा के फूल खिलना चाहिए. हिंसा के बंजर विचारों पे अहिंसा के फूल खिलना चाहिए. सब लोग कहते हैं गांधी के दिन बदल गए, लेकिन मन ही मन में सोचो भाइयों, गांधी के दिन बदल गए या हम बदल गए. गांधी के दिन बदल गए या हम बदल गए. आज़ादी के लिए तो हर एक प्रांत से संत और महात्मा और शहीदों के फूल खिले. इस खिदगर्द दुनिया में हम लोग उन लोगों को भूल भी जाते भाइयों, मगर अच्छा हुआ उन्होंने लिखे हुए कुछ अनमोल बोल आज भी किताबों में मिले. ऐसी जगह बैठी है कोई ना बोले झूठ, ऐसी वाणी बोलिए कोई ना बोले झूठ. ऐसी जगह बैठी है कोई ना बोले उठ. मी आपल्यासमोर मी थोडा वाचनामधून लिहिण्याचा प्रयत्न करत आहो. तर त्यापैकी एक मी लिहिलेली कविता आपल्यासमोर मी सादर करते. कलियुग आले दिसे पाप फार, कलियुग आले दिसे पाप फार. अहो बापू तुम्ही घ्या की अवतार. देशभक्ती नाही जनस्वार्थी झाले. भारताला या भ्रष्टाचाराचे वैभवच आले. अनित्य धर्म नाही सुविचार. अहो बापू तुम्ही घ्या की अवतार. देशभक्ती ही करीते नावापुरते.
मुखी जय जगत, मुखी जय जगत, बोलते फक्त ओठापुरते, बोलते फक्त ओठापुरते. कार्यशुद्ध नाही, कार्यशुद्ध नाही मनी अंधकार, कार्यशुद्ध नाही मनी अंधकार. अहो बापू, अहो बापू, अहो बापू, तुम्ही घ्या की अवतार, तुम्ही घ्या की अवतार. संविधानाचा कायदा भुलते सारे, संविधानाचा कायदा भुलते सारे. म्हणून बंद ज्ञानियांचे द्वारे, म्हणून बंद ज्ञानियांचे द्वारे. अज्ञानाचा सर्व दिसतो हा प्रकार, अज्ञानाचा सर्व दिसतो हा प्रकार. अहो बापू, अहो बापू, अहो बापू, तुम्ही घ्या की अवतार, तुम्ही घ्या की अवतार. कुठे आहे श्रद्धा, कुठे आहे श्रद्धा, नशे भक्ती भोई, कुठे आहे श्रद्धा, नशे भक्ती भोई. पिकते हो बापू या कलियुगी चोरांची चपोळी, पिकते हो बापू या कलियुगी चोरांची चपोळी. आता तरी खऱ्या या देशभक्तांना येऊन तुतार, येऊन तुतार. अहो बापू, अहो बापू, अहो बापू, तुम्ही घ्या की अवतार, तुम्ही घ्या की अवतार, तुम्ही घ्या की अवतार. धन्यवाद. या परिसरामध्ये वर्कशॉपमध्ये येणाऱ्या 2 ताईंच्या सूचनेप्रमाणे मी इथं आलो. त्यांचा मला 2 कविता म्हणण्याची संधी दिली, त्यांचा खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आता हेरम कुलकर्णी सर आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहे, तर आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. कोणाला बोलायचं का? हे शेवटचं सादरीकरण आहे, त्यानंतर समारोप. माझा अस्वस्थ क्षणांच्या नोंदी नावाचा कविता संग्रह आहे, त्यातल्या एक छोट्या 2 कविता ऐकून मी थांबतो. गांधीजींवरची एक कविता. या गांधीचं आता करावं तरी काय, जाळूनही जळत नाही, संपवूनही संपत नाही, मारूनही मरत नाही, या गांधीचं आता करावं तरी काय. जाळूनही जळत नाही, संपवूनही संपत नाही, मारूनही मरत नाही, या गांधीचं आता करावं तरी काय. पुतळे फोडून फुटेना, विटंबनेने तुटेना, पुतळे फोडून फुटेना, विटंबनेने तुटेना, रतीप घालून बदनामीचा जनमानसातून उतरेना. चारित्र्याशी खेळून पाहिलं, चारित्र्याशी खेळून पाहिलं, विचारांना टाळून पाहिलं, भगव्या रंगात घोळून पाहिलं, थकून गेलो 70 वर्ष, या गांधीचं आता करावं तरी काय. झाड छाटावं किती वेळा, मुळं जातात खोल खोल, झाड छाटावं किती वेळा, मुळं जातात खोल खोल, संपला संपला म्हणता म्हणता चर्चा वाढते बोल बोल. तुला खोडता ओढता बापू, आम्हीच गाडले गेलो खोल, 70 वर्ष एकच प्रश्न, या गांधीचं आता करावं तरी काय, या गांधीचं आता करावं तरी काय. आणि दुपारी मुलाखतीमध्ये मी जे म्हणालो की एकाच महाराष्ट्रामध्ये 2 महाराष्ट्र आहेत, पुणे मुंबई नाशिक एक महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्याचं एक महाराष्ट्र. तर कवितेतून तो मुद्दा अधिक प्रभावीपणे जातो. ती कविता सांगून मी थांबतो. कवितेचं नाव आहे यांचा महाराष्ट्र त्यांचा महाराष्ट्र. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रात एक यांचाही महाराष्ट्र आहे आणि एक त्यांचाही महाराष्ट्र आहे. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रात एक यांचाही महाराष्ट्र आहे आणि एक त्यांचाही महाराष्ट्र आहे. दोघांचाही वर्धापन दिन मात्र एकच आहे. हे सेसच्या सुरक्षित कोटात, ते नक्षलवाद्यांच्या वेढ्यात, हे IPLच्या मैदानावर, ते भर उन्हात दगडखानीत, हे मॉल्समध्ये फिरताना, ते रेशनच्या रांगेत, हे बंगल्यातल्या स्विमिंग पुलात, ते हंडा घेऊन टँकर मागे, हे इथे असताना ते तिथे असतात, हे इथे असताना ते तिथे असतात. यांची बायको कंपनीची डायरेक्टर, त्यांची बायको BPL बचत गटात, यांचा सोनू इंटरनॅशनल स्कूलात, त्यांचं कार्ट आश्रमशाळेत, यांची बबली स्क्रीन टेस्ट देताना,
त्यांची पोरगी लावणीच्या फडात, यांचे वृद्ध डॅडी सत्संगात, त्यांचा म्हातारा बाप दिंडीत. यांचे कुटुंब असे आहे, त्यांचे कुटुंब तसे आहे. यांचे कुटुंब असे आहे, त्यांचे कुटुंब तसे आहे. हे नेटवर चॅट करताना त्यांच्या गावातही नसते पोस्ट. हे पंचतारांकित उपचार घेताना त्यांच्या दवाखान्यात नसतो डॉक्टर. हे नेटवर चॅट करताना त्यांच्या गावातही नसते पोस्ट. हे पंचतारांकित उपचार घेताना त्यांच्या दवाखान्यात नसतो डॉक्टर. हे देशोदेशी हवाई फिरताना ते बघतात मजुरीचा रोज नवा गाव. इकडे मेट्रो, समृद्धी, सीलिंक, तिकडे वाहून जातो रस्ता. इकडे असे असताना तिकडे तसे असते. इकडे असे असताना तिकडे तसे असते. हे वाळू तस्कर होताना ते वाळू उपसायला असतात. हे वाळू तस्कर होताना ते वाळू उपसायला असतात. हे बिल्डर होताना ते वीटभट्टीवर आयुष्य भाजून घेतात. हे साखर सम्राट होताना ते ऊस तोडीत आयुष्य तोडून घेतात. हे दारू सम्राट होताना ते सारी मजुरी दारूवर उधळतात. हे शैक्षणिक मॉल्स उभारताना त्यांची निरक्षर पोरं तिथं मजुरीला जातात. हे NGO चालवताना त्यांची आयुष्य फंडिंगसाठी कोरे चेक होतात. हे NGO चालवताना त्यांचे आयुष्य फंडिंगसाठी कोरे चेक होतात. हे असे होताना ते तसे होतात. हे असे होताना ते तसे होतात. इकडे रोज घरकुल घोटाळा, तिकडे उघड्यावर झोपणारे भटके. इकडे उद्योगपतींना कर्जमाफी, तिकडे कर्जातून शेतकऱ्यांची आत्महत्या. इकडे 6 महिन्यांची बाळंत रजा, तिकडे ओली बाळंतीण मजुरीवर. इकडे वेतन आयोग आणि पेन्शन, तिकडे जन्मभर कष्ट आणि म्हातारपणी टेन्शन. यांच्यासाठी असे असताना त्यांच्यासाठी तसे असते. यांच्यासाठी असे असताना त्यांच्यासाठी तसे असते. यांचे असेच चालणार आहे. यांचे असेच चालणार आहे, त्यांचे तसेच चालणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या रोषणाईत त्यांचे लोड शेडिंग विसरूया. फटाक्यांच्या आवाजात त्यांच्या किंकाळ्या विरू द्या. सेन्सेक्सच्या अपमध्ये त्यांच्या डाऊन हिमोग्लोबिनची चर्चा कशाला. यांचा महाराष्ट्र असा आहे, त्यांचा महाराष्ट्र तसा आहे. यांचा महाराष्ट्र असा आहे, त्यांचा महाराष्ट्र तसा आहे. एक महाराष्ट्र यांचा आहे, एक महाराष्ट्र त्यांचा आहे. दोघांचाही वर्धापन दिन मात्र एकच आहे. गरिबांना रिचवणाऱ्या श्रीमंत महाराष्ट्रा, हॅपी बर्थडे टू यू. गरिबांना रिचवणाऱ्या श्रीमंत महाराष्ट्रा, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू डिअर महाराष्ट्र. धन्यवाद. सगळ्यांनी खूप छान परफॉर्मन्स केले. प्रत्येकाचे प्रयत्न चांगले होते. 2 महारथी जरा जास्तच चांगले होते गोंदियाचे. ते मला वाटतं वक्तृत्व स्पर्धेतले आहे असा अंदाज मला लिहून राहिला. या वक्तृत्व स्पर्धेतले आहे ते. एक लक्षात घ्यायचं, आपल्या लोकांचा मूळ प्रॉब्लेम काय आहे, आम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी नाही वापरत. सेल्फ क्रिएटिव्हिटीकडे माणसाला जाता आलं पाहिजे, तेव्हा माणसांच्या पर्सनॅलिटी उभारून येतात. आम्ही कुठेतरी ऐकतो, कुठेतरी वाचतो. तुम्ही कितीही दुसऱ्याचं लेकरू खांद्यावर घेऊन फिरा, आपलंच पाहिजे. हायली क्वालिफाईड लोक कोणाचा मेसेज आला व्हॉट्सअपवरती की लगेच पुढं धाडतात. काय करशील बाई याची त्याचे लेकरं वागवण्यामध्ये, आपलं तर एक वेळ खांद्यावर घेऊन पाय. तर ही जी उसनेगिरी आहे ना, ही आमच्या व्यक्तिमत्वात पहिले आपल्याला डिलीट करता आली पाहिजे, तेव्हा माणसं घडतात. ते चूक असलं तरी चालेल, पण माझं आहे. ते फिजिकली हँडिकॅप जन्माला येऊ, मेंटली हँडिकॅप जन्माला ते माझं असतं आणि त्या माझ्यासोबतचं कमिटमेंट असतं. उसण्यासोबत कमिटमेंट नसतं आणि कमिटमेंटने माणसं घडतात. आणि कमिटमेंटमध्ये माणसाच्या स्वयंप्रेरणा जागृत होतात. आम्ही मोटिवेशनचे भाषणं करतो, त्यातनं पैसा कमवतो, पण आम्ही हे सांगत नाही की मुंगी आपलं आयुष्य स्वयंप्रेरणेने जगते. माणसं स्वयंप्रेरणेने घडतात. गांधी त्यातनं घडले. माणसातल्या स्वयंप्रेरणा जागृत व्हायला पाहिजे आणि त्या अशा प्रसंगातनं होतात, याचं भान आपण ठेवावं. थोडं माणसाला अस्वस्थ होता आलं पाहिजे, थोडं माणसाला स्वतःशी झगडता आलं पाहिजे, म्हणजे समाजातले झगडे कमी होतात. गांधी स्वतःशी झगडले म्हणून अहिंसेचा जन्म देऊ शकले. बाबासाहेब स्वतःशी झगडले म्हणून तुम्ही आम्ही खांद्याला खांदा लावून बसू शकतो. महात्मा फुले स्वतःशी झगडले की माझ्याच मुलींना शिक्षण का नाही म्हणून तुम्ही शिकू शकल्या.
यांचे कधीच कोणाशी भांडणं झाले नाही. आमचं स्वतःशी भांडण होत नाही म्हणून आम्ही इतरांशी भांडतो. मीन्स प्रोसेस. आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही हे सगळं करतो, चांगल्याच ठिकाणी जातो आणि त्याला पवित्र स्थळ म्हणतो. जिथे जिथे पाय पडतं ती जागा पवित्रच असते, समजून घ्या. वर्षानुवर्षापासून 1925 पासून जे लॉन्चिंग वर्ड टाकलेलं आहे त्याचे आम्ही बळी ठरतो आहेत. हे लॉन्चिंग वर्ड आहे पवित्र. अडबाई माझा मूड नाही, लॉन्चिंग वर्ड आहे. मूड शब्दाला अस्तित्वच नाही आहे. किती वर्ष अंधारात जगाल, अंधार अस्तित्वच नाही आहे नैसर्गिक. प्रकाशाचा अभाव अंधार आहे. मुठभर प्रकाश आणून खोलीवर अंधार घालवता येतो, पण खोलीवर अंधार आणून मुठभर प्रकाश घालवता येत नाही. अंधाराचा अभाव, प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. अज्ञानाचं अस्तित्व नाही आहे नैसर्गिक. ज्ञान माझ्यापर्यंत नाही आलं म्हणून मी अज्ञानी होतो. ही प्रोसेस समजून घ्या. गांधी प्रक्रिया होती, आम्ही गांधीला प्रॉडक्ट केलं म्हणून हे दिवस आले. आम्ही गांधीला प्रोसेस आणि प्रक्रियेने स्वीकारलं असतं तर घराघरामध्ये गांधी राहिला असता. आम्ही घरामध्ये मूर्ती ठेवली, याचा अर्थ आम्ही प्रॉडक्ट ठेवलं, प्रोसेस विसरलो. प्रोसेसमध्ये पीळ पडतात, इकडून टाकलं की मध्ये पीळ पडतो, पीळीमध्ये वेदना असतात आणि वेदनेतनं सौंदर्य जन्माला येतं. माझ्या मायने वेदना सहन केल्या म्हणून इतका सुंदर पोरगा तुमच्यासमोर उभा आहे. जगात सगळ्यात सुंदर मी आहे. माझ्यापेक्षा सुंदर कोणी असेल ती माझी माय आहे आणि 3 नंबरवर ऐश्वर्या राय आहे. हा कॉन्फिडन्स माणसांमध्ये आला की माणसं बोलके होतात, माणसाच्या बोलण्याला वजन येतं, माणसांचे डोळे उघडतात. आम्ही कुत्र्याचे डोळे कधी उघडते ते पाहतो, पण आपले नाही पाहत. माणसांना आपले डोळे कधी उघडले पाहत आले पाहिजे. कुत्र्याचे डोळे उघडून काही उपयोगाचे, ते आपोआप उघडतात. माणसांचे डोळे उघडणे म्हणजे कार्यशाळा, शिबिरं नाही. शिबिरामध्ये संस्कार मिळतो. संस्कारासारखा फोलपट शब्द जगात दुसरा कोणताच नाही आहे. संस्कार शब्दांनी पिढ्या बर्बाद केल्या समजून घ्या. मग कोणतरी म्हटलं संस्कार मायचा, हे व्हॉट्सअपवरची उचलीगिरी आहे. डाव्या हातावर पाणी टाकलं का उजवा तसा करते. मग जो डावा आहे तो का करल, लेफ्टीनं का करायचं. ही जगलरी आहे. तुमचा आमचा ग्रामीण बहुजन समाज जगलरीमध्ये सापडलेला आहे, समजून घ्या. जगलरीतनं काही लोक कमवतात आणि तुम्ही भुलल्या जातात. हे भुलण्याची प्रक्रिया पण समजून घेता आली पाहिजे. वास्तवाकडे जात असताना विस्तवाचा अनुभव घ्याल तेव्हाच वास्तव कळेल. शब्दाच्या जगलरीतनं वाचणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपले परफॉर्मन्स हे आपलं क्रिएशन असलं पाहिजे. त्यामध्ये एक थॉट असला पाहिजे, स्वतःचं चिंतन असलं पाहिजे आणि विचार असला पाहिजे. विचार असेल तर विकास जन्माला येतो. विचारच नाही म्हणून 14 पासून आतापर्यंत विकास जन्माला नाही येऊन राहिला. विचारच नाही ना, विकास कुठून जन्माला येईल. थिंकिंग प्रोसेस आम्ही लॉक करून टाकली, विचाराची प्रक्रियाच लॉक केली आहे. ही थिंकिंग प्रोसेस अशा निमित्ताने आम्हाला सुरू करता आली पाहिजे. त्यातनं काहीतरी चांगलं निघतं. ही जी मध्ये घडणारी गोष्ट आहे याला म्हणतात प्रक्रिया, आणि बाहेर निघतं ते प्रॉडक्ट, आणि मग ते समाज घडवतं. तुम्ही सगळ्यांनी छान केलं. मी आणखी काही बोलत बसत नाही. एखाद बात फुरसत मिली तो पुरा आजमा लेंगे. कधीतरी आपण एकत्र येऊ, परत काहीतरी आपण बोलूया. संवाद झाला पाहिजे. माणसं बोलकी पाहिजे. बहिर्मुखी सदा सुखी, अंतर्मुखी सदा दुखी. जे माणसं मुखी असतात ती मरतात, जी बोलकी असतात ती मारतात. माणसांनी बोललं पाहिजे, आलेला विचार टाकता आला पाहिजे. आणि सगळ्यात पहिले इतकं सुंदर शरीर आणि व्यक्तिमत्व जे निसर्गाने दिलेलं आहे, मायने जन्माला घातलेलं आहे, ते समजून घेता आलं पाहिजे आणि ते समोर आणता आलं पाहिजे. ही खरी लढाई आहे. आमच्या पसनाट्याच आम्ही समजून न घेतल्यामुळं, आम्ही आमच्या आतला स्वतःतला माणूस समजून न घेतल्यामुळं अनेक प्रॉब्लेम्स आपल्यावरती ओढून घेत असतो आपण. ही सुद्धा एक नवी लढाई आपल्याला लढावं लागणार आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आजचा दिवस गोड गेला, चांगला गेला, काहीतरी आपल्याला मिळालेलं आहे. हे मिळालेलं झोपेच्या आधी रिकॉल करून बघा. मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. आम्ही रिपिटेशनमध्ये जातो, आम्ही रिकॉल प्रोसेसकडे जात नाही. म्हणून आमच्याकडे ओकारा करणारे पोरं मेरिटमध्ये येतात आणि इम्प्रोवाइज करणारे पोरं नापास होतात. जो चांगला गिळतो, ज्याला चांगलं गिळता येतं आणि ओमेट करता येतो, तो हुशार विद्यार्थी शिक्षणाची व्याख्या आहे. त्यामुळे रिकॉल करा सकाळपासूनचं. काही स्टेटमेंट रिकॉल करा. सरांनी मांडलेलं, पांडे सरांनी मांडलेलं त्यावर थोडंसं, आणि त्या नोट्स काढा. आपसामध्ये डायलॉग करा, चर्चा करा आणि मग झोपी जा. तुम्हाला सगळ्यांना आजच्या रात्रभराच्या सदिच्छा देतो. उद्याच्या देत नाही. सकाळी भेट होईल तेव्हा उद्याच्या देईल. थँक्यू. गुड नाईट. थँक्स.